प्रेज द लॉर्ड. ही कहाणी आहे पौलुसची, ज्याला आपण आता पहिले शौल होता, पण आता आपण त्याला पौलुस म्हणून आपण ओळखतो. परिषदेचे कृत्य 8:3 पौलुस लोकांना पकडून आणि तो घराघरात जाऊन लोकांना पकडत होता आणि तो त्यांना मारत होता. आणि त्याला वाटत होतं की मी देवासाठी योग्य काम करत आहे. सौल ख्रिस्त लोकांशी छळ करीत होता. त्याला वाटत होतं की मी देवासाठी योग्य काम करत आहे, कारण त्याचे खरे परिवर्तन झालेच नव्हते. आता त्याच्या जीवनातील जो परिवर्तन झालं ते या प्रकारे झालं की ज्या येशूला क्रूसवर चढले, क्रूसवर सोडून त्याला मारहाण केली आणि तो पुन्हा त्याला प्रकट झाला आणि त्याचा आवाज त्याच्याकडे आला. आणि नंतर त्या दिवशी प्रचार अचानक आला, त्याच्यामध्ये आवाज आला की शौल माझा तू माझ्या छळ का करतोस. तो काही क्षणात तो आंधळा झाला. आणि कारण देवाला ठाऊक होतं की तो किती वाईट करत होता, लोकांना मारत होता. पण अचानक जेव्हा देवाचा प्रकाश पाहिला तेव्हा तो आंधळा झाला आणि तो काही बघण्यायोग्य राहिला नाही. अशी हालापेष्टा त्याशी झाली. मग आता त्याच्या जीवनामध्ये मोठा परिवर्तन झाले आणि अननियास यांनी त्यासाठी प्रार्थना केली आणि बप्तिस्मा घेतला आणि त्याला त्याची दृष्टी परत मिळाली. प्रेषित त्याचे 9:3 ते 6 आता त्याच्या जीवनामध्ये खरा परिवर्तन म्हणजे तो अभिमानी होता, नम्रतामध्ये येऊन गेला. द्वेष त्याच्यामध्ये होता, पण आता त्याच्यामध्ये प्रेम दिसत आहे. तो छळ करीत होता, आता तो सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचे नवीन जीवन जे होते ते खूप मोठे परिवर्तन झाले. लगेच तो प्रसार करू लागला येशू देवाचा. आणि हाच आपला तारणारा आहे. या प्रकारे खूप मोठी सेवा केली. पण लोक आश्चर्यचकित होऊ लागले की हाच तो काय जो छळ करीत होता. पण लोकांना त्याचे खरे परिवर्तन दिसले आणि देवाचं प्रेम त्यांनी दाखवलं आणि तो म्हणू लागला की मग पश्चाताप केला आहे, देवाने मला भेट दिली, देवाने मला माफ केले आणि परमेश्वराने मला वाईटामधून आणि या गैरसमजमधून बाहेर काढले, असे तो म्हणू लागला. आता पौलाचे जे कार्य आहे आशिया, युरोप, ग्रीस, अशा अनेक देशामध्ये पसरले. आता आपण संपूर्ण जगामध्ये त्याचे कार्य पाहायला मिळत आहे. कारण नवा करारामध्ये खूप प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले आहे. आता त्याची पहिली, दुसरी, तिसरी अशा अनेक प्रकारची यात्रा केली. आशिया मायनर, ग्रीस, इफिसस आणि इतर ठिकाणी अनेक चर्च त्याने स्थापन केली, देवासाठी मोठे कार्य केले. जो व्यक्ती देवाचा छळ करत होता, नफरत करत होता, धरून धरून मारत होता, तो आता देवासाठी काम करते आहे. हे खूप मोठ्या पद्धतीचं परिवर्तन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने रोमकरास, कोरिंथ, गलतिकरास, इफिस, फिलप, कलेसिया, थेसलनी, तिमिथिय, तितस, फिलोमेना ही पत्रे सर्व देशांना पाठवली आणि देवाचे चांगले वचन पूर्ण जगाला सुवार्ता सांगितली. प्रेज द लॉर्ड. आणि ही पत्रे आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि त्याच्या जीवनामध्ये ना प्रकारची संकट आली. तो पहिले लोकांवरती संकट घेऊन येत होता, पण जेव्हा त्याने सेवाला सुरुवात केली, पण त्याच्यामध्ये संकट येऊ लागली. तुरुंगात टाकण्यात आलं, मारहाण करण्यात आली, जहाज बुडणे, उपासमार, धोके. पण त्याने अशा कठीण परिस्थितीमध्येही त्याने देवाला सोडले नाही, देवाचे कार्य थांबवले नाही. कारण त्याला ठाऊक होतं की खरा परमेश्वर कोण आहे, तशी ओळख झाली होती. आता देवासाठी पूर्ण समर्पण त्याने केलं होतं. पौलाने आपले संपूर्ण जीवन देवासाठी दिले. फिलिप 1:21 म्हणतं, माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त. शेवटी त्याने रोममध्ये आपले जीवन अर्पण केले आणि तो शहीद झाला रोममध्ये. आणि तो आपल्याला एक धडा शिकवून जातो. कोणताही माणूस बदलू शकतो. देवाचे प्रेम इतकं भयंकर आहे आणि इतकं चांगलं आहे आणि कितीही कडक दगडाला ते वितळू शकते, असं देवाचे प्रेम आहे. देव आपल्याला नवीन उद्देश देतो, नवीन आशा देतो आणि परमेश्वर आपल्याला नवी सुरुवात देतो. आणि संकटामध्येही विश्वास ठेवा आणि संकटामध्येही देव आपल्याद्वारे कार्य करतो, हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. आणि पौलुसने आपल्याला खूप मोठ्या प्रकारची प्रार्थना शिकवली आणि मोठमोठे कार्य केले, देवासाठी कार्य केले, लोकांना अनेक प्रकारचे संदेश दिले, स्वतःचा त्रास दिला आणि सर्व लोकांना सलाम सांगितला
आणि प्रार्थनेची विनंती सांगितली. तुम्ही कशी प्रार्थनेमध्ये राहा, सेवा कशी करावी, आपले जीवन कसे जगावे, हे संपूर्ण गोष्टी आपल्याला पौलुसने आपल्या जुना करार आपला नवा करारद्वारे आपल्याला सांगितले आहे बायबलमध्ये. आणि कारण परमेश्वर जसे दावीद राजा जुना करारमध्ये खूप मोठे पश्चाताप करत होता. एवढंच नाही तर देव तुम्हाला अजून मदत करेल आणि अजूनही परमेश्वर तुम्हाला चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगेल. पण तुम्ही बायबलकडे लक्ष द्या आणि अशा अनेक प्रकारचे सेवक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि प्रार्थना करण्याचं आणि बायबल वाचण्याचे सामर्थ्य तुम्हाला प्राप्त हो, हीच देवाची प्रार्थना आहे. देव करो तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करेल. आमेन.